आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जनी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्चरण श्रवणत्वगादिन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माधाराया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती आइए महाराज विराजिए 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 पधारिए सहज कुमार पधारिए जिसऊ कुमार आइए आइए महाराज विराजिए आइए महाराज आइए महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास कलावत जीवो दराथावतारम कलांकांक तेजो दिकामो दिवक्त्रम खलानीशवाद पनोधार दक्षम समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन तुळसी माळगळा गोपी चंदन टीळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा चे लाडके पैठणचे श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण कीर्तन निरोपणासाठी निवडला विडाला अभंगावर चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीन बंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यामधील पहिल्या दिवसाची हरी कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली ज्यांनी कुणी मला ही कीर्तन करण्याची संधी दिली ते असणारे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे शशिकांत महाराज अंतकरणापासून त्यांचे आभार मानते व हरिभक्त पारायण दत्ता महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं माझ्यासारख्या पामराकडे ही संधी आली अंतकरणापासून त्यांचे आभार मानते एका कीर्तनकारासाठी लागणारे कीर्तन सौंदर्य म्हणजे उत्कृष्ट मृदुंगाचार्य आमचे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण महाराष्ट्रातील गाजलेली थाप ज्यांच्या पक्वाजानं महाराज माणसं वेडे होते असे असणारे आमचे अमर महाराज अंतकरणापासून त्यांचे आभार मानते जोरदार टाळी वाजवा महाराज जोरदार तसेच आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य सुरेश महाराज अंतकरणापासून त्यांचे देखील आभार मानते आणि आमचे दुसरे गायनाचार्य अगदी लाडोळ्यात गाजलेले आहेत बरं का आमचे पती केदार महाराज शिंदे त्यांचे देखील मनापासून आभार मानते उपस्थित असलेली आमची नवनाथ मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था संस्थेतील सर्व बाल गोपाळ आमचे पेटी मास्तर काका विनेकरी शूटिंग वाले दादा चोपदार चांगली साऊंड सिस्टीम तुम्ही बसलेले सर्व श्रोतेजन सर्वांच्या चरणी दंडवत होते आई वडिलांच्या चरणी दंडवत होते माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी दंडवत होते आणि कीर्तन निरोपणाला सुरुवात करते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर. महाराज आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली बरं का. मी माझ्या कामाला लागते तुम्ही तुमच्या कामाला लागा. 9च्या पुढं टाइम गेलाय. आज सप्त्याचा पहिला दिवस महाराज. कितवं वर्ष आहे सप्त्याला? 14. 14 वर्षामध्ये किती सप्ते झाले? 14. 14 सप्त्यामध्ये किती कीर्तनकार आले आणि किती कीर्तनकार गेले? किती कीर्तनकारांना तुम्ही वाटा लावलं? लई जणांना लावलं. मला सांगा खाली बसलेले कीर्तन काय? कीर्तन म्हणजे काय असतं? कीर्तन कशाला म्हणतात? खाली बसलेले बोलत चला बरं का, बोलायचं. हा, कीर्तन कशाला म्हणतात? कीर्तन का करायचं? उगं काम नाही म्हणून कीर्तन करायचं, उगं काम नाही म्हणून सप्ताह करायचा, असं आहे का? कीर्तन कीर्तन कीर्तन. अरे कीर्तन म्हणजे काय? तर नीट लक्ष देऊन ऐका दादा. कीर्तन म्हणजे काय? तर डोळे तलाव नसतात तरी ते भरून येतात. डोळे तलाव नसतात दादा तरी ते भरून येतात. ओठ कापड नसतात तरी ते शिवले जातात. निसर्ग बायको नाहीये तरी रुसला जातो. वातावरण माणूस नाही तरी बदलला जातो. आणि बदललेल्या माणसाला पुन्हा बदलावून माणसामध्ये आणण्यासाठी केलं जातं ते कीर्तन. कळलं? मिळाला मिळाला. आज पहिला दिवस. आज नाथ बाबांचा अभंग आज आपण कीर्तन निरूपणासाठी निवडला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. काय सांगतात? तर शांती सांगतात. देवाला काय आवडतं हे जीवाला सांगणारा अभंग आज कीर्तन निरूपणासाठी निवडला. देवाला काय आवडतं? तर त्याच्याच नामाचं नामचिंतन हे देवाला आवडतं. अजून काय आवडतं? तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आवडते. कपाळावरती गोपीचंदन टिळा आवडतो. अजून काय आवडतं? तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी त्या देवाला आवडती. आणि अशा अर्थाचा अभंग आज मी कीर्तन निरूपणासाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला. आता नाथांच्या जीवनाचा जर विचार केला तर नाथांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आढळून येतो. पहिला संगम म्हणजे नाथ बाबा हे शांत आहे. दुसरा संगम म्हणजे नाथ बाबा हे श्रीमंत आहेत. आणि तिसरा संगम म्हणजे नाथ बाबा हे संत आहेत. आता नाथ बाबा शांत आहेत महाराज. किती शांत आहेत नाथ बाबा? अगदी सुंदर उदाहरण सांगून जाते. नाथ बाबा एवढे शांत होते, एवढे शांत होते, ते गावकऱ्यांना खपत नव्हतं महाराज. गावकऱ्या लोकांनी ठरवलं कोणत्याही परिस्थितीमध्ये नाथ बाबांना आपण राग आणून दाखवायचा महाराज. मग पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला आणि नाथ बाबांच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर महाराज नाथ बाबा देवपूजा करत होते. देवपूजा सुंदर अशी चालू होती. ज्या देवाला ज्या पाठावर ठेवणार त्या पाठावर तो ब्राह्मण बुटासकट जाऊन बसला देवघरामध्ये. मग राग येणार का नाही? येणार आपल्याला. परंतु तिथे नाथ बाबांना राग आला नाही आला महाराज. तेव्हा तो ब्राह्मण म्हणला जाऊ द्या. देवाची छेडछाड केली याला राग आला नाही, आता बायकोची छेडछाड केली तर याला नक्की राग येईल. मग काय झालं? नाथ बाबा गिरिजा मातेला म्हणाल्या, गिरिजा माता. गिरिजाला सांगितलं, गिरिजा अगं मोठ्याचं लेकरू आलेलंय, सुंदर असा स्वयंपाक कर. स्वयंपाक कर म्हटल्याच्या नंतर गिरिजा मातेने सुंदर असा स्वयंपाक केला. सुंदर स्वयंपाक केल्याच्या नंतर ब्राह्मण जेवण्याकरिता बसला.
आणि गिरिजा माता जशा जेवण खाली वाढायला लागल्या तेवढ्यात हा ब्राह्मण उठला आणि गिरिजा मातेच्या पाठीवरती जाऊन बसला. आता मला सांगा पुरुष वर्ग, तुमच्या बायकोच्या पाठीवर जर एखादा पुरुष येऊन बसला तर तुम्हाला राग येईल का नाही येईल? खाली बसलेला डोळेकर बोलत चला पुरुष वर्ग, येईल का नाही येईल? येईल. परंतु तिथे नाथरायांना राग आला नाही महाराज. नाथराय गिरिजा मातेला काय म्हणाले, गिरिजा अगं मोठ्याच लेकरू खेळायला आलंय म्हणे, त्याला नीट सांभाळ नाहीतर ते खाली पडल. एवढी शांतता महाराज माझ्या नाथ बाबांच्या अंगामध्ये होती. नंतर तो ब्राह्मण गिरिजा मातेच्या आणि नाथ बाबांच्या पायावरती दंडवत घातला त्याने. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला, यवनाने उचलला महाराज. तो यवन म्हणाला, अरे देवाची छेडछाड केली त्याला राग आला नाही, बायकोची छेडछाड केली त्याला राग आला नाही, आता जर त्याची स्वतःची छेडछाड केली तर त्याला नक्की राग येईल. म्हणून काय त्याने विचार केला की नाथ बाबांचा, नाथरायांचा रोजचा दिनक्रम पाहिला. नाथराय रोज सकाळी 4 वाजता गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जायचे. मग त्याने प्लॅन ठरवला की ज्या वेळेस नाथराय त्या गंगेमधून स्नान करून बाहेर येतील तसं आपण त्यांच्या अंगावरती पान खाऊन थुंकायचं. प्लॅन झाला महाराज. सकाळच्या 4 वाजल्या नाथराय उठले स्नान करण्यासाठी, गंगेच्या शिळवरती गेले. गंगेच्या शिळवरती एक चिंचचं झाड होतं. त्या चिंचच्या झाडावरती तो यवन जाऊन चढला, भरपूर पानं घेतली आणि खाऊ लागला. तेवढ्यात नाथराय स्नान केलं गंगेमध्ये आणि बाहेर आले. जसं नाथराय बाहेर आले ना तसं त्या यवनाने तोंडातलं खाल्लेलं पान हे नाथरायांच्या अंगावरती थुंकलं. नाथराय एक शब्द बोलले नाही. आपल्याला जर एखादा आरे म्हणला तर आपण त्याला लगेच म्हणतो का रे, परंतु नाथ बाबा त्याला एक शब्दही बोलले नाही. नाथ बाबा परत गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेले. नंतर स्नान झालं, नंतर बाहेर आले, नंतर त्या यवनानं पान खाल्लं, नंतर थुंकलं. नंतर नाथराय स्नान करण्यासाठी गेले, नंतर स्नान करून आले, नंतर त्या यवनानं पान खाल्लं, थुंकलं. असं किती वेळ झालं? 108 वेळेस महाराज तो यवन नाथरायांच्या अंगावरती थुंकला. तेव्हा थुंकता थुंकता त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. आणि त्याने प्रश्न केला, अहो बाबा, नाथ बाबा, मी तुमच्या अंगावरती इतक्या वेळेस थुंकलो, थुंकून थुंकून माझ्या तोंडातून रक्त येऊ लागलं, परंतु तरी सुद्धा तुम्हाला राग आला नाही. तेव्हा नाथ बाबांनी उत्तर दिलं, बाबा तू माझ्या अंगावरती थुंकला, तू थुंकला म्हणून मी एवढा भाग्यवान झालो की 108 वेळेस मला गंगेचं स्नान झालं महाराज. त्याच्याच पायावरती दंडवत घातला. कुणी घातला? माझ्या नाथरायांनी त्या यवनाच्या पायावरती दंडवत घातला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, विठ्ठल विठ्ठल. एवढे शांत होते माझे नाथ बाबा महाराज. नाथांच्या श्रीमंतीचा जर विचार केला ना तर नाथ बाबा महाराज एवढे श्रीमंत आहेत, तेवढे श्रीमंत आहेत, खूप श्रीमंत आहेत. एकदा काय झालं, 3 चोर चोरी करायला नाथ बाबांच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर महाराज 3 जण होते. 3घांनी असे एवढेले गटोडे सोन्याचे भरून घेतले. पहिल्या काळची श्रीमंत होती महिला मंडळ बरं का. एवढेले असे सोन्याचे गटुडे घेतले. पहिल्यानं दुसऱ्याला उचलून दिलं, दुसऱ्यानं तिसऱ्याला दिलं. मग त्यातला एक जण कुणीतरी राहिला. काय करावं, ते सोन्याचं गटुडं उचलं ना, काय करावं, काहीतरी झालं महाराज, गडबड झाली. नाथ बाबा जागे झाले, चोर इकडे तिकडे पळू लागले. तेव्हा नाथ बाबा काय म्हणाले, अरे थांबा म्हणे, मी उचलून देतो सोन्याचं गटुडं. एवढी श्रीमंती माझ्या नाथ बाबांच्या घरी होती महाराज. नाथ बाबांच्या बायकोच्या रोजच्या घालायच्या साडीचा जर विचार केला ना तर नाथ बाबांची बायको रोज वापरायची साडी 35,000ची पैठणी होती.
पहिल्या काळची महिला मंडळ, घरी जाऊन भांडणं करून म्हणजे झालं. पहिल्या काळची रोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. नाथबाबांच्या घरी एवढी श्रीमंती नाथबाबांच्या घरी होती. आणि तिसरा संगम म्हणजे नाथबाबा हे संत आहेत, जगाच्या पाठीवर अजून संत आहे, परंतु शांती ब्रह्म ही पदवी फक्त माझ्या नाथबाबांना आहे महाराज. एवढे शांती ब्रह्म होते, एवढे शांती ब्रह्म होते. विठला विठला मग नाथबाबा या अभंगामध्ये सांगतात की देवाचं नामस्मरण करायचं. हे मी सांगत नाही, नाथबाबा सांगतेत. नाथबाबा काय सांगतेत, तुम्ही माझं नामस्मरण करू नका, देवाचं नामस्मरण करा. हे मलाही आवडेल आणि माझ्या देवालाही आवडेल. परंतु आपल्याला देवाचं नामस्मरण आवडत नाही. देवानं आपल्याला सुंदर असा नरदेह दिला महाराज, खूप सुंदर असा नरदेह दिला, परंतु त्याचा उपयोग आपण कशासाठी केला? भोजनासाठी केला, व्यसनासाठी केला, अजून कशासाठी केला? नामस्मरणासाठी केला का? कलियुग आलं महाराज. कलियुगामध्ये सांगितलं ना, भगवंताचं नामस्मरण करा. तेव्हा लोक काय म्हणतात, आमचं काय अजून वय झालंय काय नामस्मरण करायला? 60-70च्या वयामध्ये बघू आम्ही नामस्मरण करू. परंतु इथं कुणाचा क्षणाचा भरोसा नाही राहिला महाराज. परंतु भगवंतानं आपल्याला अमोल अशा किमतीचा नरदेह दिला. कशासाठी दिला? त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिला. त्या देहामध्ये चंचल असणारं मन दिलं. चंचल असणारं मन, बरं का? मन एवढं चंचल आहे महाराज, एवढं चंचल आहे विचारूच नका. आता तुम्ही येतं कीर्तनात बसले, परंतु तुमचं मन कुठं आहे सांगता येते का? नाही सांगता येत. कुणाचं दाऱ्यावर असेल, कुणाचं घरी असेल, कुणाचं कुठं सर्व जागे आहेत. माझी भाषा सर्वांना कळते, मी लई लांबची नाही, इथं बार्शीची आहे. माझी भाषा कळते सर्वांना, माझा आवाज व्यवस्थित येतोय. काहीच बोला ना, कुणीच काहीच बोलत नाही. बोलत चला. माझी भाषा कळती तुम्हाला? महिला मंडळ कळती, हा, पुरुष वर्ग कळती. काय विचारते महाराज? एक व्यक्ती समोर आला, तो इतकं कौतुक करू लागला, म्हणू लागला, ताई तुमचं इतकं छान कीर्तन झालं, इतकं आवडलं. मी म्हणलं लय आवडलं का? ते काका म्हणाले लय आवडलं, परंतु इतकं आवडलं, पण शेवटपर्यंत तुमची भाषाच मला काही समजली नाही. असं होऊ नये. आपलं चालू होतं, भगवंताने आपल्याला अमोल अशा किमतीचा नरदेह दिला आणि त्या देहामध्ये चंचल असणारं मन दिलं. मन एवढं चंचल आहे महाराज, एवढं चंचल आहे, भरपूर चंचल आहे मन. गीतेमध्ये महाराज अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, मन एवढं चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रदामी बलवद्रुवम. मन खूप चंचल आहे. आता उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक वारकरी बाबा वारीला निघाले, वारीला, आणि उन्हाळ्याचे दिवस असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे महाराज त्यांना लई भूक लागते, खूप भूक लागते. इकडं तिकडं बघतात, त्यांना दिसते आंब्याची वनराई. आंब्याच्या वनराईमध्ये जातात महाराज, आणि पिकलेला आंबा खाली पडलेला असतो, तो उचलतात आणि खाऊन टाकतात. तेवढ्यात तिथला माळी येतो. आणि महिला मंडळ, पुरुष वर्ग, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. तेवढ्यात तिथला माळी येतो, काठी घेतो, बाबांना मारतो महाराज. आता मला सांगा, खाली बसलेले, भूक कोणाला लागली होती? भूक कोणाला लागली होती? पोट आला. तुम्हाला लागते का नाही भूक? हा. चलत कोण गेलं? थांबा हो, हे झोपले का काय मला बघू द्या की. चलत कोण गेलं? पाय चलत गेले. आंबा पाहिला कोणी? डोळ्याने. आंबा उचलला कोणी? हाताने उचलला. खाल्ला कोणी? तोंडाने. चव कोणाला कळाली? जिभेला कळाली. मार कोणी घालला? पाठीनं खाल्ला. आणि मला सांगा, आंबा खाण्याची इच्छा कोणाला झालती? मनाला झालती. मनामुळे जर एवढं होत असेल तर मन किती चंचल आहे. तुकोबर आहे, सुंदर असं प्रमाण देत. तुका म्हणे मन चंचल, हाती येई गुरुचे बळ. मन एवढं चंचल आहे. मग भगवंत
नाथ बाबा या अभंगामध्ये सांगतात की भगवंता अमोल अशा किमतीचा नरदेह मला तू दिला, त्या देहामध्ये चंचल असणारं मन दिलं, मग ते चंचल असणारं मन अखंड तुझ्या पायाशी स्थिर राहू दे. का? कारण माझा जन्म कलियुगामधला आहे आणि कलियुगामध्ये बघायला जर गेलं तर भगवंताचं नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे. महाभारतामधला सुंदर असा प्रसंग सांगून जाते. भजन करा आवडाला महाराज. 5 पांडव, महाभारत संपला आणि 5 पांडव भगवान श्रीकृष्णाकडे गेले. भगवंताला प्रश्न केला, भगवंता अरे येणारं युग हे संपलंय, येणाऱ्या युगामध्ये आता माणसं कशी आहेत, येणाऱ्या युगामध्ये काय होणार आहे भगवंता. तेव्हा भगवंत उत्तर देऊ लागले, हे बघा 5 भावंडांनो, ह्याचं उत्तर मी तुम्हाला देत नाही, हे तुम्ही प्रत्यक्ष पहा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. महाराज 5 पांडव 5 दिशेने गेले. प्रथमतः धर्मराजाने आश्चर्य पाहिलं. काय आश्चर्य पाहिलं तर भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड आहे. त्या गरुड देवतेच्या पंखांवरती वेद लिहिलेले, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य. अरे भगवंताचं वाहन आहे, पंखांवरती वेद लिहिलेले, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. धर्मराजाला आश्चर्य वाटलं. महाराज दुसऱ्या क्रमांकाचं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं काय पाहिलं. अरे नुकती वेलेली गाई आहे, त्या गाईचं बछडं, त्या गाईचं वासरू जसं उभं राहिलं ना, तसं त्याने आपल्या जन्मदात्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य. त्या वासराला नीटनेटकं उभं देखील राहता येत नाही, परंतु त्याने जन्मदात्या आईला लाथ मारावी. हे काय आश्चर्य. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. महाराज तिसऱ्या क्रमांकाचं आश्चर्य पाहिलं भीमदादानं काय पाहिलं. 2 तोंडाचा हत्ती. अरे एवढं मोठं महाभारत झालं, परंतु त्यामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही. महाराज भीमदादाला आश्चर्य वाटलं. चौथ्या क्रमांकाचं आश्चर्य पाहिलं नकुलानं काय पाहिलं. अरे अगदी जुळ्या बहिणीसारख्या 2 शेजारी विहिरी आहे. एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय, परंतु ते खारं आहे, आणि एका विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे, परंतु ते गोड आहे. हे काय आश्चर्य. दोघींमध्ये फक्त 1 फुटाचं अंतर आहे, परंतु दोघींमध्ये एवढा बदल आहे. महाराज 5व्या क्रमांकाचं आश्चर्य पाहिलं सहदेव डोंगराच्या खालून चालले होते. महाराज अचानक त्यांचं लक्ष वरती गेलं. एक मोठा बलाढ्य असणारा दगड त्यांच्या अंगावरती कोसळत होता. त्यांना वाटलं आता मी जागीच गतप्राण होतो, जागीच मरतो. म्हणून सवयीप्रमाणे महाराज भगवंताचं नाव त्यांच्या मुखामध्ये आलं आणि एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं तो दगड थांबला. महाराज 5 भावंड 5 आश्चर्य घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे गेले. प्रथमतः धर्मराजाने सांगितलं, भगवंता अरे हे काय आश्चर्य भगवंता. अरे तुझं वाहन असणारा गरुड आहे, गरुड देवतेच्या पंखांवरती वेद लिहिलेले, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं, हे बघ धर्मराजा, येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. अरे ज्ञानेश्वरी गीता मुखात गात असू दे, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप हे त्याच्या हातून होणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे. दुसऱ्या क्रमांकाचं आश्चर्य सांगितलं अर्जुनानं काय सांगितलं. नुकते वेलेली गाई आहे, त्या गायीचं वासरू जसं उभं राहिलं भगवंता, त्या वासराला नीटनेटकं उभं राहायला येत नव्हतं, परंतु त्याने जन्मदात्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवंतांनी उत्तर दिलं, हे बघा अर्जुना, येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशी नास्तिकवादी मुलं जन्माला येणार आहे. ती अशी नास्तिकवादी माणसं मुलं जन्माला येणार आहे. ती ज्या आई बापानं आपल्या लेकरासाठी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून ज्या मुलांना शिकवलं, ज्या मुलांना मोठं केलं, तेच मुलं मोठी होऊन आपल्या आई बापाच्या पायावरती डोकं ठेवण्याच्या ऐवजी आपल्या आई बापाच्या डोक्यावरती पाय ठेवणारे अवलाद कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. येणारं युग कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशी नास्तिकवादी मुलं जन्माला येणार आहेत.
तिसऱ्या क्रमांकाचं आश्चर्य सांगितलं भीमदादानं काय सांगितलं, भगवंता अरे एवढं मोठं महाभारत झालं परंतु त्यामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही, हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंतानी उत्तर दिलं, हे बघ भीमा, येणारं युग कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशी 2 तोंडी माणसं जन्माला येणार आहेत. आता मतदानाच्या वेळेस मला सांगा, पैसा एकाचा, खात्यात एकाचं आणि मतदान तिसऱ्यालाच करून टाकतात महाराज. अहो एक व्यक्ती समोर यावी, आपली एवढी स्तुती करावी आणि तोच व्यक्ती 2 पावलं पुढे गेला तर हा समाज निंदा केल्याशिवाय राहणार नाही महाराज. अशी 2 तोंडी माणसं कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत, आलेत. आणि 4थ्या क्रमांकाचं आश्चर्य सांगितलं नकुलानं सांगितलं, भगवंता अरे अगदी जुळ्या बहिणीसारख्या 2 शेजारी विहिरी आहेत. एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय परंतु ते खारं आहे आणि एका विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे परंतु ते गोड आहे, हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं, हे बघ नकुला, येणारं युग कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशी माणसं जन्माला येणार आहे, ती पाप करणारी माणसं अगदी त्या तुडुंब पाण्यासारखी भरून वाहणार आहे ती, परंतु संत महात्मे अगदी थोडेच असणार आहेत त्या गोड पाण्यासारखे, परंतु ते गोड पाणी त्या खाऱ्या पाण्यामध्ये ओतलं की ते खारं पाणी देखील गोड होतं, ते म्हणजे माझे संत महात्मेत महाराज. आणि 5व्या क्रमांकाचं आश्चर्य सांगितलं सहदेवांनी सांगितलं, भगवंता अरे 4 भावंडांचे आश्चर्य काही नाहीये, माझं आश्चर्य पहा. अरे मी डोंगराच्या खालून चाललो होतो, अचानक माझं लक्ष वरती गेलं, एक मोठा बलाढ्य असणारा दगड माझ्या अंगावरती कोसळत होता. मला वाटलं आता मी जागीच गतप्राण होतो, जागीच मरतो, म्हणून सवयीप्रमाणे भगवंता तुझं नाव माझ्या मुखामध्ये आलं आणि एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं तो दगड थांबला महाराज. तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं, हे बघ सहदेवा, येणारं युग कलियुग आहे आणि कलियुगामध्ये किती जरी पापी माणूस असला, किती जरी नास्तिक माणूस असला, किती जरी पाप करणारा असला, अंतःकरणापासून त्याने जर माझं नामस्मरण केलं, त्याचं कितीही मोठं पाप असू दे तेवढं मी नाहीच करून दाखवणार. ते म्हणजे संत महात्मे सांगणारं उदाहरण. विडाला मला सांगा, सुखाच्या काळी कुणाला भगवंत आठवतो का? खाली बसलेले बोलत चला जरा, नाही आठवत. परंतु दुःखाच्या काळी प्रत्येकाला माझा भगवंत आठवतो. अहो दुःखाच्या वेळी का होईना माझा भगवंत तुम्हाला अंतःकरणापासून तुम्ही त्याला आठवा. तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय माझा भगवंत राहणार नाही महाराज. गजेंद्राच्या जीवनामध्ये सुंदर असा प्रसंग सांगून जाते महाराज. गजेंद्र नावाचा हत्ती एका वनामध्ये राहत होता. हत्ती गजेंद्र नावाचा ते एका वनामध्ये राहत होता. वनाचा डॉन, वनाचा राजा, वनाचा बॉस म्हणजे तो होता महाराज. जसा गजेंद्र बाहेर पडले तसं कुणी त्याची जय जयकार करायचं. गजेंद्र महाराज की. खाली बसलेले तोंड शिवलंय काय तुमचं? बोलत चला. जय तरी कमीत कमी म्हणा. कीर्तन चालू झाल्यापासून मीच बडबड बडबड माझीच चालू. मोठ्यानं म्हणायचं गजेंद्र महाराज की, गजेंद्र महाराज की. अशी जय जयकार गजेंद्र महाराजांची वनामध्ये करायची. अभिमान झाला महाराज, गर्वाने छाती फुगली. अरे वनाचा राजा मी आहे, वनाचा बॉस म्हणजे मी आहे. मग एके दिवशी काय झालं, एके दिवशी तलावामध्ये जलक्रीडा करू वाटली. तलावामध्ये एक नक्रचं वास्तव्य होतं. नक्र म्हणजे मगर. मगरचं वास्तव्य त्या तलावामध्ये होतं महाराज. गजेंद्र त्या तलावामध्ये गेले आणि त्या तलावामध्ये मगर होती. त्या मगरेने त्या गजेंद्राचा पाय पकडला महाराज. जसा पाय पकडला तेव्हा गजेंद्र म्हणू लागले, अगं मूर्ख मगर, तुला माहित नाही का या वनाचा राजा मी आहे, या जंगलाचा राजा मी आहे आणि तू माझा पाय पकडला. परंतु ज्याच्या त्या गलीमध्ये जो तो बॉस असतो महाराज. आपने गली में तो कुत्ता भी शेर होता है, परंतु त्याच मगरेला येऊ द्या बरं बाहेर.
गावातली कुत्री फाडल्याशिवाय राहणार नाही. ती समजलं, त्याला समजलं. महाराज गजेंद्राला वेदना होऊ लागल्या. महाराज गजेंद्र म्हणू लागले, अगं सोड माझा पाय. परंतु त्या तलावाची राणी, तलावाचा राजा म्हणजे ती मगर होती. महाराज आपल्या पत्न्यांना बोलवलं, आपल्या मुलांना बोलवलं. अगं कुठं आहेत तुम्ही? अरे कुठं आहेत तुम्ही? या मूर्ख मगरेने माझा पाय पकडला. हिला माहित नाही वनाचा बॉस, वनाचा राजा म्हणजे मी आहे. असं म्हटल्याच्या नंतर बायका मुलं पळत आले. सोंडाला सोंड लावली, बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, महाराज 3 दिवस झाला. गजेंद्र काय बाहेर आले नाही. शेवटी लेकर बाळ बायका म्हणू लागल्या, जाऊ द्या, पिकलेलं पान आहे, कधीतरी गळणारच आहे. गजेंद्रच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज डोळे सांगून जातात माणूस कसा आहे, वाचा सांगून जाते व्यक्ती कशी आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, हेच सांगून जाते. दादा लक्ष कुठं आहे आणि वेळ दाखवून देते. माई बापा हो, नातेवाईक कसे आहेत. नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, बाहू कुणाचा, कोण कुणाचे, हे सोयरे. बहीण बहीण कुणाची, बाहू कुणाचा, कोण कुणाचे, सखे सोयरे. बहीण कुणाची, बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. गेल्या माघारी सर्व राहिले, गेल्या माघारी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी. महाराज गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. गजेंद्र म्हणाले, अरे एवढा मोठा पाऊस आला, परंतु ज्याला मी पावसाचा स्पर्श होऊन दिला नाही, त्याच बायकां तेच मुलं आज मला सोडून जातेत. एवढा मोठा वारा आला, एवढं मोठं वादळ आलं, परंतु ज्याला मी वाऱ्याचा स्पर्श होऊन दिला नाही, त्याच बायका आणि तेच मुलं आज मला सोडून जातात. महाराज गजेंद्रच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि गजेंद्राने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, देवा अरे तुझ्याशिवाय या जगामध्ये माझं कोणी हे नाही, तू माझ्या मदतीला धावून
ये अंतकरणापासून गजेंद्राने महाराज भगवान विष्णूला आवाज दिला आणि भगवान विष्णू महाराज गरुडाचा वेग देखील त्यांना कमी पडला आणि स्वतःच्या वेगानं महाराज भगवान विष्णू गजेंद्राच्या मदतीला धावून आले आणि गजेंद्रला बाहेर काढलं महाराज. सुखाच्या काळी कुणाला आठवला नाही भगवंत तरी चालेल, परंतु दुःखाच्या काळी माझा भगवंत प्रत्येकाला आठवला पाहिजे. दिवसातनं एकदा तरी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठाला विठाला मग त्याच देवाचं नामस्मरण महाराज नाथराय म्हणतात, ज्या देवाचं आणि माझ्या देवालाही आवडतं अभंगाचं प्रथम आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. ओ तुळसी माळ गोपीच्या नटीला, तुळसी माळ घाला 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 गोपीच्या नटीला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार जोरदार टाळी झाली पाहिजे महाराज, जोरदार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज नाथराई अभंगामध्ये सांगतात की भगवंताचं नामस्मरण हे देवाला आवडतं. आता आपल्याला आवडतं आपण तसं राहतो, देवाला काय आवडतं? आपली आवड वेगळी, देवाची आवड वेगळी. महाराज मला सांगा, महिला मंडळ, आपल्या नवऱ्याला आवडेल असं आपण राहतो की आपल्याला आवडेल असं आपण राहतो? खाली बसलेले मौन धारण करून आला होगा तुम्ही, असं घुम्यावणी बसू नका, बोलत चला. मला सांगा, आपल्याला आवडेल असं आपण राहतो की नवऱ्याला आवडेल असं आपण राहतो? नवऱ्याला आवडेल असं आपण राहतो. देवाला आवडेल असं
असं जर आपण राहिलं तर देव आपल्याला कुठं काही कमी पडून देईल का? नवऱ्याला आवडेल असं आपण राहिलं तर नवरा कुठं आपल्याला कमी पडू देत नाही. मग देवाला आवडेल असं आपण जर राहिलं तर देव आपल्याला कुठं काही कमी पडून देईल का? देवाला काय आवडतं? त्याच्या नामाचं नामचिंतन हे देवाला आवडतं महाराज. आपली आवड वेगळी, देवाची आवड वेगळी महाराज. देवाला काय काय आवडतं? देवाचं नामस्मरण आवडतं. अजून काय आवडतं? तर कपाळावरती गोपीचंदन टिळा आवडतो. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ देवाला आवडते महाराज. गोपीचंदन टिळा आवडतो महाराज. एक स्वामी होते, त्या व्यक्तीला म्हणाले, बाळा तू कपाळावरती गोपीचंदन टिळा लावत जा. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, नाही नाही मला ते काय आवडत नाही. नंतर ते स्वामी म्हणाले, बाळा पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, बाबा मी वकील आहे आणि कोर्टामध्ये मला सारखं खोटं बोलावं लागतं. म्हणते पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर खोटं बोलू नाही. मग मी वकील आहे, मला सारखं कोर्टामध्ये खोटं बोलावं लागतं. मग स्वामी म्हणतात, बाळा गोपीचंदन टिळा लावलेला आवडत नाही, पवित्र अशी तुळशीची माळ घाला येत नाही. मग एक काम कर, शेजारच्या लावलेला एखाद्या व्यक्तीच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा तू रोज बघत जा. असं म्हटल्याच्या नंतर तो व्यक्ती म्हणा, हा आमच्या शेजारी कुंभार काका आहेत, माळकरी आहेत, रोज कपाळावरती गोपीचंदन टिळा लावतात, ते मी रोज बघत जाईल. असं म्हटल्याच्या नंतर महाराज हा रोज सकाळी लवकर उठायचा आणि त्या कुंभाराच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहायचा. मग एके दिवशी काय झालं, ह्याला उशीर झाला उठायला आणि कुंभार काका गेले शेतात माती आणायला. आणि माती आणायला गेले, खांदत असताना त्यांना महाराज 2 सोन्याचे हंडे त्या माती खांदत असताना तिथं लागले. मग हा व्यक्ती उठला, उशीर झाला, घरी गेला, दरवाजावर थाप टाकली. दरवाजा त्या ताईनं, त्या कुंभार काकाच्या बायकोनं उघडला. यांनी प्रश्न केला, अहो आई कुंभार काका कुठं गेले? तेव्हा आई म्हणाले, बाळा कुंभार काका माती आणायला शेतामध्ये गेलेत. असं म्हटल्याच्या नंतर हा व्यक्ती तिथं थांबला नाही, लगेच तो गेला शेतामध्ये. शेतामध्ये गेल्याच्या नंतर महाराज ह्याला कुंभार काका दिसतात. हा काय म्हणतो, दिसला रे दिसला. कुंभार काकाला वाटलं ह्याला माहुऱ्याचा हांडा दिसला. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कुंभार काका काय म्हणाले, दिसू दे तुला, तुला एक ठेवून मला एक ठेव. दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य काय की दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपीचंद टिळा पाहिल्याच्या नंतर एक सोन्याचा हंडा आपल्याला भेटतो. जर स्वतःच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा रोज आपण लावला तर आपल्याला काही काही भेटल, किती काही भेटल. मग नाथराई या अभंगामध्ये सांगतात की देवाला गोपीचंदन टिळा आवडतो, पवित्र अशी तुळशीची माळ आवडते. विठ्ठला पण आपला जन्म संसारातला झाला महाराज. संसार आपल्याला काहीच सुधरू देत नाही. ती परमार्थ तर बाजूलाच राहिला महाराज. संसारच सराना तर परमार्थ कुठला आणायचा? सरतोय का संसार आपल्याला? नाही सरतच नाही महाराज संसार. पण किती जरी संसार केला ना तरी त्यात दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार
सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःखामुळा चहूकडे एंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. किती जरी संसार केला तरी त्यात दुःखच आहे, आणि किती जरी परमार्थ केला तरी त्यात सुखच आहे. महाराज खालचा सगळ्यांनी विचार केला, खालचा किती प्रॉपर्टी कमवली, किती कमवली महाराज, 7 पिढ्याचं कमवलं, अजून तरी तो व्यक्ती कमवतच. महाराज एक व्यक्ती विचारतो, अरे बाबा 7 पिढ्याचं तू कमवून बसला, अजून कशाला कमवतो? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, अरे बाबा 7 पिढ्याचं मी कमवलं, परंतु 8व्या पिढीचं कसं होणार, म्हणून अजून कमवतो. महाराज किती जरी कमवलं तरी सोबत काय येतं का मला सांगा बरं? येतं ते फक्त भगवंताचं नामस्मरण. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं महाराज, कारण कुणाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आता कीर्तन संपेपर्यंत मी इथं उभं राहील काय गॅरंटी देऊ शकतात? कुशाल महिला मंडळ अशा मान हाली होते त्या. महाराज खरंच कुणाचा सुद्धा क्षणाचा भरोसा राहिला नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताची गोडी आपल्या मनामध्ये उतरून घ्या, त्या भगवंताला आपलंसं करा. तुझा ना भरोसा, तुझा ना भरोसा, ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाचा तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागे, कधी लागे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेडा तुला गोडिया भंगाची. बघून घे सावळी मूर्ती आताच्या पांडुरंगाची. असा हा जन्म मोलाचा नको तू घालवू आया, नको तू घालवू आया. सदा सदा रे, सदा रे उपाली तू सकाळी रंगाची. कधी लागेल रे कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. तुला गोडिया भंगाची. तुला गोडिया भंगाची. कधी लागे, कधी लागे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची.
तोपर्यंत त्या भगवंताची गोडी आपल्याला लागली पाहिजे. परंतु भगवंतानं सुंदर नरदेह दिला, पण त्या देहामध्ये चंचल मन दिलं. ते मन काय आपलं एका स्थिर राहत नाही. संसाराच्या माग लागलो महाराज, किती पैसा कमवू, किती पैसा कमवू, इकडं कमवू तिकडं कमवू. महाराज माणसं पैसा खोऱ्यानं वडायला लागले, तरी पण अजून कमवतेतच. मला सांगा सोबत काही येतं का? येतं ते फक्त भगवंताची गोडी, भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण फक्त सोबत येतं. असं कुठं झालंय का? एखादा श्रीमंत माणूस महाराज, भरपूर श्रीमंत आहे, शेती प्रॉपर्टी गाडी बंगला पैसा भरपूर आहे, परंतु त्याचा अचानक मृत्यू झाला आणि त्यांनी सोबत काहीतरी घेऊन गेला. असं कुठं झालंय का? झालंय का असं तुमच्या इकडं? आमच्या इकडं माणसं मेलेवर जाळते. इथं कसं आहे लाडोळेकर, जीव गेल्यावर महाराज सोबत काही येत नाही. हाही असं सगळं ठेवून जावं लागतं. पण लोकांना वाटतं अरे त्याच्यापेक्षा श्रीमंत आपण झालं पाहिजे, त्याच्यापेक्षा श्रीमंत आपण झालं पाहिजे. पण काय करायची तुमची श्रीमंती? तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, तर ती महाराज सुंदर उदाहरण सांगून जाते, सुंदर वाक्य. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर ती पैशामध्ये मोजू नका, गाडीमध्ये मोजू नका, तुमच्या प्रॉपर्टी मध्ये ती श्रीमंती मोजू नका. अरे दुःखाच्या वेळी तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब येऊ द्या, 2 अश्रूचे थेंब येऊ द्या. ते अश्रू पुसण्यासाठी जे हात समोर येतील त्या हातांची संख्या मोजा. तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचं उत्तर मिळून जाईल महाराज. तुम्हाला जर तुमची खरंच श्रीमंती मोजायची असेल ना, तर ह्याच्यामध्ये मोजा. विडाला विडाला भगवंताचं नामस्मरण करायचं. देवाला काय काय आवडतं? तर गोपीचंदन टिळा आवडतो महाराज. पवित्र अशी तुळशीची माळ घालायची, त्याचंच वर्णन नाथ राय अभंगाच्या 2ऱ्या चरणात. तुळशी माळ गळा गोपीचंदन खाली बसलेले. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हो हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज या अभंगामध्ये नाथ बाबा म्हणतात, देवाचं नामस्मरण करा. देवाला देवाचं नामस्मरण आवडतं. दुसरं म्हणजे देवाला गोपीचंदन टिळा आवडतो, पवित्र अशी तुळशीची माळ आवडते. अजून काय आवडतं? तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, पंढरपूरची यात्रा देवाला आवडते, आळंदीची यात्रा देवाला आवडते. आणि त्याच्यासाठी संगत चांगली करावी लागते पंढरपूरची यात्रा करायला. नाहीतर एखाद्याची कुणाची दुसऱ्याची संगत केली, एखाद्या वाईट नास्तिक माणसाची, आणि तोचा एखाद्या चांगला माणूस जर नास्तिक माणसाच्या नादी लागला का, तर तोही नास्तिक होतो. त्याला पंढरपूरची यात्रा आळंदीची यात्रा आवडत नाही महाराज.
संगत चांगली करायची. तर संगतीचे 3 प्रकार आहेत: कुसंगती, विसंगती आणि सुसंगती. कुसंगती म्हणजे काय? धुंदली आत्मदेवाला धुंदली परमार्थ करू देत नाही, ही म्हणजे कुसंगती. विसंगती म्हणजे काय? एक व्यवहारातलं उदाहरण सांगून जाते महाराज. नवरा परमार्थिक आहे परंतु बायको परमार्थ करू देत नाही. काही ठिकाणी असं असेल, बायको परमार्थिक आहे, नवरा परमार्थिक करू देत नसेल. महाराज, एक व्यक्ती एवढा परमार्थिक होता महाराज, एवढा परमार्थिक होता. पंढरपूरची यात्रा जवळ आली, बायको काही त्याला परमार्थ करू देत नव्हती. बायको म्हणाली, आली बाई ह्याची पंढरपूरची यात्रा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज, नवऱ्याने बायकोला प्रश्न केला, अगं शेतातली काय काय कामं राहिले ते सगळे मला सांग. मला पंढरपूरचा पांडुरंग पाहायचाय, पंढरपूरच्या यात्रेला जायचंय. तू काही सगळं काम मला एकदाच सांगून टाक, मी पटपट पटपट करतो आणि वारीला जातो. बायको नास्तिक असते महाराज, बायको काय परमार्थ करू देत नसते. बायको महाराज एवढं शेतातलं काम सांगती, नांगरणी खुरपणी एवढं काम सांगते महाराज, एवढं काम सांगते. वारी जवळ येते पण शेतातलं काम काही संपत नाही. महाराज बिचारा निराश होतो. मग एके दिवशी काय झालं, पंढरपूरची यात्रेचे दिंडीची लोक महाराज त्यांच्या घराच्या रस्त्याने चाललेली होती, घराच्या रस्त्याच्या समोर. मग तो पुढे गेला, त्या दिंडीच्या समोर गेला, म्हणाला, थांबा वारकरी थांबा. अहो मला वारीला यायला जमलं नाही परंतु वारकरी जीव घालायला तरी जमल. तुम्ही माझ्या घरी भोजनासाठी चला, मला लई यायचं होतं वारीला परंतु माझी काही शेतातली कामं संपली नाही, तुम्ही चला भोजनासाठी. मग महाराज दिंडी महाराज त्यांच्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर नवरा बायकोला म्हणाला, होय ग आपल्या घरी दिंडी आली, सुंदर असा नाश्ता, सुंदर असा स्वयंपाक कर. असं म्हटल्याच्या नंतर महाराज बायको म्हणती, घरात अन्नाचा कण नाही. मग नवरा म्हणतो, अगं लिस्ट कर. मग लिस्ट अशी एवढी मोठी लिस्ट करती महाराज, किराणा मालाची लिस्ट करते महाराज. हा दुकानात जातो, हा दुकानात गेल्याच्या नंतर ही डोकं लावते, ह्याला कार्तिकी वारीला जायला जमलंय नाही, ह्यानी दिंडीच आणली घरी, मी पण लय डोकं चालवते म्हणली. वारकऱ्यानं कांदा घेतला, डोळ्यामध्ये कांदा घातला थोडा थोडा आणि वारकऱ्यासमोर गेली. अहो वारकरी, अहो काय सांगू तुम्हाला, जर वर्षी माझा नवरा असं दिंड्या घरी घेऊन येतो आणि दिंड्या घरी घेऊन आल्याच्या नंतर ही आमच्या शेजारचं वडाचं झाड आहे का, त्या वडाच्या झाडाला त्या वारकऱ्यांना उलट टांगतो आणि खालून मिरच्याचा धूर देतो. असं म्हटल्याच्या नंतर महाराज मला सांगा, कोणता तरी वारकरी तिथं थांबल का? तुम्ही तरी थांबचाल का? असं म्हटल्याच्या नंतर थांबचाल का? सगळे आपले सीट पळून जातील का नाही, आपले सीट सोडून? तसं म्हटल्याच्या नंतर बायको म्हणती, मला काय करायचंय तुम्हाला खोटं बोलून? असं म्हटल्याच्या नंतर तेवढ्यात तिचा नवरा येतो, म्हणतो, आओ वारकरी म्हणाले आमचा इथंच नाश्ता आहे आणि तुमचा नाश्ता अजून तयार व्हायचा आहे, तुमचं जेवण अजून तयार व्हायचंय, तर आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. मग तो म्हणतो, अगं वारकऱ्यांना काही मागितलं का ग तुला? मग ती म्हणती, काय नाही मागितलं बर का, पण एक मिरच्याचं ठिका आणि एक लांब अशी रश्शी त्यांनी मागितली होती. मग तो म्हणतो, दिली का नाही? ती म्हणती, मी कसं देऊ तुम्हाला विचारल्याशिवाय? आता एवढी सद्गुणी होती का ती? असं म्हटल्याच्या नंतर महाराज मग बायको म्हणती, तुम्ही एका हातामध्ये असं मिरच्याचं ठिका घ्या आणि एका हातामध्ये अशी दोरी घ्या आणि त्यांच्या माग जावा. मग तो व्यक्ती काय करतो, एका हातात मिरच्याचं ठिक घेतो आणि एका हातात रस्सी घेतो त्यांच्या महाग पळतो. आहो थांबा वारकरी, थांबा थांबा, माझ्या घरून जेवून नाही गेले तरी एवढं मिरच्याचं ठिकाण एवढी रस्सी घेऊन तुम्ही जा. असं हे जर प्रदर्शन तुम्ही असं त्या वारकरी दिंड्या लोकांनी बघितल्याच्या नंतर तिथं थांबतील का वर ते वारकरी? नाही थांबणार. याला म्हणतात विसंगती महाराज. नवरा परमार्थिक आहे, बायको परमार्थ करू देत नाही, आणि बायको परमार्थिक आहे तिथं कुठं नवरा परमार्थ करू देत नाही.
आणि सुसंगती म्हणजे माझ्या संतांची संगती. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज तुम्ही म्हणताल आम्ही संतांच्या संगतीमध्ये जातो, परंतु आमचा त्यात काय फायदा? जो तो ज्याचा त्याचा फायदा बघत असतो महाराज. मी माझा फायदा बघते, तुम्ही तुमचा फायदा बघा. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला सहजासहजी होते महाराज. अगदी सहजासहजी. ती कशी होते तर संतांच्या संगतीमध्ये. अहो संतांची संगत किती श्रेष्ठ आहे. अगदी सुंदर उदाहरण सांगून जाते. एक पोपटी आपल्या 2 पिल्लांना जन्म देते महाराज. 2 पिल्लांना जन्म देते आणि उडून जाते. एका पोपटावर नजर पडते एका पारदेची आणि एका पोपटावर नजर पडते एका ऋषीची. ते 2 जण ते दोन्ही पोपट ते 2 ज्याचे त्याचा पोपट तो घरी घेऊन जातात. आता मला सांगा खाली बसलेले पारद्याच्या घरी भजन असतं की रोज शिव्या असतात? शिव्या घाण घाण बोलणं असं तसं महाराज. मग हे बोलणं सगळं शिव्या वगैरे तो पोपट शिकतो. संगत बरं का, मला संगतीचं सांगायचंय. हे पोपट तो शिकतो आणि दुसरा जो निघलेला पोपट असतो का तो ऋषीच्या घरी गेलेला असतो. ऋषीच्या घरी काय असतं? रोज सुंदर असं भजन असतं, नामस्मरण असतं. ते भजन ते नामस्मरण तो पोपट शिकतो महाराज. मग ही बातमी राजाला कळते. राजा शिपायांना म्हणतो लवकरात लवकर त्या दोन्ही पोपटांना या राजमहलात घेऊन या. घेऊन या म्हटल्याच्या नंतर महाराज दोन्ही पोपट राजमहलात आणतात. जो पारधी समाजाचा पोपट असतो का तो पारधी त्या पोपटाचे पैसे घेतो, परंतु ऋषी तो राजाला फुकट पोपट देतो. राजा म्हणतो ज्या वेळेस मी सकाळी उठाल ना तेव्हा त्यातला एक पोपट माझ्या राजमहलात आणायचं म्हटल्याच्या नंतर सकाळ होते. शिपाई जो पारद्याचा पोपट असतो का तो उचलतो आणि राजाच्या महलामध्ये नेऊन ठेवतो. राजा उठतो तेव्हा तो पोपट घाण घाण बोलू लागतो, घाण घाण शिव्या देतो. राजाला राग येतो. राजा तलवार काढतो आणि त्या पोपटाचं नरड छाटून काढतो महाराज. नंतर राजा म्हणतो आता दुसरा पोपट जेव्हा मी सकाळी उठाल ना तेव्हा हा दुसरा पोपट आणून माझ्या महलामध्ये ठेवायचा. असं म्हटल्याच्या नंतर सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर महाराज जो ऋषीचा पोपट राहिलेला असतो का तो राजाच्या महलामध्ये आणला जातो आणि तो पोपट आहे का ऋषीचा तो सुंदर असं भजन करू लागतो. काय करू लागतो महाराज? भजन म्हणू लागतो. मेरो राधार मन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी मेरो राधार मन गिरिधारी गिरिधारी श्याम महाराज. ही भजन कोण करत होता तर तो पोपट करत होता. त्याला संगत कुणाची झाली होती? संतांची संगत झाली होती. याला म्हणतात सुसंगती. विडाला विडाला मग संगत महाराज चांगली करायची. अशी संगत करायची की त्याला परमार्थाचा नाद असला पाहिजे. त्याने आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्याचंच वर्णन जगद्गुरु त्याचंच वर्णन एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. महाराज नाथराय या अभंगामध्ये देवाचं नामस्मरण सांगतात. देवाचं नामस्मरण करायचं महाराज. पवित्र अशी तुळशीची माळ घालायची, गोपीचंदन टिळा लावायचा, परमार्थाचा नाद आपल्या अंगाला लागून घ्यायचा महाराज. एवढंच महाराज कीर्तनाच. विठाला विठाला माझ्या कीर्तनाची उर्वरित वेळ संपली, परंतु जरी माझ्या कीर्तनातून काही घेऊन नाही गेले ना तरी एक गोष्ट माय बाप्पा हो घेऊन जा. आई वडिलांची सेवा करा महाराज. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही भेटल, परंतु आई बापाची माया आपल्याला भेटणार नाही. ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला माय बाप नाहीत ना
त्याला माय बापाची किंमत विचारा महाराज. जीवनामध्ये आल्याच्या नंतर महाराज जे आई बाबा असतात ना जमत नाही. एक महाराज कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये महाराज एक लहान मुलगा अगदी लहान असतो महाराज. लहान असल्याच्या नंतर महाराज अगदी लहान वयामध्ये बाप वारलेला असतो. आई त्याचा सांभाळ करते, अगदी मोठं करते, हाडाचं काढ करते, रक्ताचं पाणी करते, चांगल्या शाळेमध्ये त्याला शिकायला पाठवते, मंजुरी करते, कितीही पैसे कमवते महाराज लेकराला शिकवण्यासाठी. कुठंतरी माझं लेकरू शिकलं पाहिजे, कुठंतरी लेकराने माझ्या काहीतरी कमवलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती माझं लेकरू उभं राहिलं पाहिजे असं आईला वाटतं. आई कावाड कष्ट करते. हळूहळू मुलगा मोठा होऊ लागतो महाराज. मुलगा मोठा होऊ लागतो आणि मुलगा अमेरिकेसारख्या देशामध्ये शिकायला जातो महाराज. आईला आनंद होतो, अरे काहीतरी कष्टाचं मोल झालं, माझा मुलगा कुठंतरी नोकरीला लागला महाराज. मुलाला नोकरी लागली. नोकरी लागल्याच्या नंतर 70-80 हजार पेमेंट पडू लागला. आईला सुख वाटलं, कुठंतरी कष्टाचं मोल झालं, कुठंतरी कष्टाचं महाराज काहीतरी सोनं झालं असं आईला वाटू लागलं. परंतु तिथे देखील पैसा कमी पडत होता. कुठं कमी पडत होता? मुलाचं शिक्षण अजून चालू होतं. 70-80च्या पेमेंटनी त्याचं भागात नव्हतं. अजून आई कष्ट करत होती, माझ्या मुलाला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये, माझ्या मुलानं माझ्यासारखं कष्ट करू नये म्हणून आई रात्रंदिवस कष्ट करायची, हाडाचं काढ करायची, रक्ताचं पाणी करायची आणि मुलाला पैसे पाठवायची. हळूहळू मुलाला पेमेंट वाढू लागली महाराज. 2 लाख रुपये मुलाला पेमेंट झाली महाराज. आईला आनंद झाला, अरे काहीतरी कष्ट केल्याचं काहीतरी सोनं झालं असं म्हणून महाराज श्वास घेतला आईनं महाराज. मग एके दिवशी काय झालं, मुलाने आईला पत्र पाठवलं, आई अगं तुझ्या कष्टाचं काहीतरी सोनं झालं ग, मला 2 लाख रुपये पेमेंट पडती का आई असं म्हटल्याच्या नंतर मग आईला हे पत्र पोहोचतं. आई हे वाचते. आईला कळल्याच्या नंतर आईच्या डोळ्यामध्ये अश्रूचे थेंब येतात महाराज. काहीतरी कष्टाचं सोनं झालं, कष्टाचं काहीतरी मोल झालं असं म्हटल्याच्या नंतर आता प्रश्न पडू लागला. नोकरी चांगली लागली, अमेरिकेसारख्या देशामध्ये 2 लाख रुपये पेमेंट पडू लागली, परंतु एक आहे लेकराचा बाप वारलाय. आता लेकराचं लग्न करायचंय, कोण पोरगी देणार बाप नसणाऱ्या मुलाला असा प्रश्न पडू लागला आईला महाराज. मग एके दिवशी काय झालं, आईनं लेकराला फोन केला, बाळा अरे अमेरिकेतून कधी येतो? अरे 10, 15, 20 वर्ष झालं तुला मी तुझं तोंड बघितलेलं बाळा, मला तुझं तोंड बघायचं रे, घरी ये म्हटल्याच्या नंतर मुलगा म्हणतो, आई मी येतो ग. मग हळूहळू दिवस जाऊ लागतात. मुलगा घरी येतो, दरवाजावर थाप टाकतो, दरवाजा आई उघडते. दरवाजा उघडल्याच्या नंतर महाराज आई लेकराला कवटाळून घेते, रडू लागते, माझं लेकरू आलं ग, किती दिवसानं माझ्या लेकराचं तोंड मी पाहिलं असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या मुलाच्या बाजूला एक मुलगी उभी होती महाराज. असं बघितल्याच्या नंतर आई म्हणते, बाळा तू आला, पण ही बाजूला मुलगी कोण आहे? तेव्हा ती मुलगा म्हणतो, आई अगं तुझी सून आहे असं म्हटल्याच्या नंतर आई म्हणती, बाळा अरे एकदा तरी विचार करायचा, किती कष्ट केलं होतं, किती काम केलं होतं तुझ्यासाठी. जाऊ दे, मला ह्याचाच प्रश्न, ह्याचाच विचार सारखा यायचा, तू लग्न करून आला, मला सून आणली असं म्हटल्याच्या नंतर महाराज 2-3 दिवस ते मुलं ती सून नाचून महाराज आई राहू लागले. घरामध्ये छान पैकी चालू होतं. 2-3 दिवस मस्त राहिले. मुलगा म्हणाला, आई बास झालं आता कष्ट करायचं, आता तू माझ्या संग अमेरिकेसारख्या देशामध्ये चल, आता फक्त तू सुख खा, बस झालं तुझ्या जीवनामधलं दुःख असं म्हटल्याच्या नंतर आई म्हणत होती, मला नको अमेरिकेसारख्या देशामध्ये, मी इथंच बरी आहे, इथंच मला चांगलं आहे, मला नको अमेरिकेमध्ये, तू तिथं संसार तुझा चांगला कर, बस मला एवढंच पाहिजे. तेव्हा मुलगा म्हणतो, नाही आई तू अमेरिकेसारख्या देशामध्ये तू चल, बस झालं इथं कष्ट करायचं. महाराज आईच्या पाठीमाग, त्या मुलाच्या पाठीमाग जमीन होती 2 एकर आणि त्या 2 एकरीवरती त्या मुलाचा डोळा होता महाराज. आईला म्हणाला, आई अगं 2 एकर जमीन आहे, ती विकून टाकू, अमेरिकेसारख्या देशामध्ये शिकायला गेलोय ना, तिथं नोकरी लागली ना, मग तिथं तू चल, बघ अमेरिकेसारखा देश. महाराज आई शेवटपर्यंत म्हणत होती, बाळा मला अमेरिकेसारख्या देशामध्ये
नको. आईला महाराज कसं बस त्या लेकरानं तयार केलं. ती जमीन विकली. जमीन विकल्याच्या नंतर संपूर्ण त्या 2 एकरचे पैसे आपल्याकडे घेतले महाराज आणि निघू लागले अमेरिकेला. अमेरिकेला चालले. विमानतळावर गेले महाराज आणि विमानतळावर गेल्याच्या नंतर आपल्या आईला एका बाजूला ठेवलं. बाजूला म्हणजे एका कट्ट्यावर बसवलं आणि ते 2 जण गेल्याच्या नंतर आईला म्हणले, आई तू इथंच बस, मी इथं तुला नक्की न्यायला येतो म्हटल्याच्या नंतर ती सून आणि तो मुलगा महाराज अमेरिकेमध्ये निघून जातात आणि आई त्या लेकराची वाट बघते. अगदी 1 तास होतो, 2 तास होतो, 3 तास होतो, मुलगा काही वापस येत नाहीये. आईच्या डोळ्याला अश्रू येतात. अरे कुठं आणून ठेवलं, माझा मुलगा आता येईल, परत येईल, नंतर येईल आस लागते, परंतु मुलगा काही येत नाही महाराज. आईचा जीव कसं बस होऊ लागतं, माझा मुलगा आता येईल, परत येईल मला न्यायला, परंतु माझा मुलगा मला नेल्याशिवाय जाणार नाही असं म्हणून महाराज तिथं बसते. संध्याकाळच्या 10 वाजतात, परंतु तरी सुद्धा मुलगा तिथं येत नाहीये. आई रडू लागते. तिथला कर्मचारी महाराज आई जवळ जातो आणि आईनं म्हणतो, आई अहो रात्रीच्या 10 वाजल्या, इथं आता कुत्र सुद्धा नाही, तुम्ही माझ्या घरी चला. माझ्या घरी माझी मुलं, माझी कारभारी नाही, तिथं तुम्ही मुक्कामी राहा, उद्या सकाळ तुम्ही इथं परत येऊन बसा असं म्हटल्याच्या नंतर आई महाराज म्हणते, आई रडत त्या कर्मचाऱ्याच्या घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर रात्र गुजरते महाराज. रात्र विचार करत होते, माझा मुलगा आला असेल का, आता आला असेल का, परत आला असेल का. सकाळी लवकर उठते, आंघोळ करते आणि त्याच कट्ट्यावर येऊन महाराज ती आई बसते. नंतर महाराज वाट बघू लागते. माझा मुलगा आता येईल, परत येईल, परंतु मला घेतल्याशिवाय माझा मुलगा जाणार नाही. कुठं घरी का म्हणलं असेल म्हणून गेला असेल, पण मला माझ्या लेकराची जाण आहे. माझ्या लेकरू मला माहिती आहे कसं आहे. माझं लेकरू मला कधी सोडून जाणार नाही. परंतु लेकरू कुठं पोचलो होतं, अमेरिकेमध्ये. आई रडू लागते महाराज. असेच दिवस जातात. रोज आई त्या कट्ट्यावरती येऊन बसायची. माझा मुलगा आता येईल, परत येईल, परंतु मुलगा काही येत नाही. असं होत होत किती वर्ष होतं, 6 वर्ष जातात महाराज. त्या आईला त्या कट्ट्यावरती बसून रोज सकाळी यायची, त्या कट्ट्यावरती बसायची, संध्याकाळी जायची, रोज यायची, बसायची, संध्याकाळी जायची. असं होत होत 6 वर्ष झाले महाराज. आणि अगदी काळ जवळ आला आईचा. अगदी काळ जवळ आला. काळ न्यायला आला आईला. तेव्हा आई रडत रडत त्या कर्मचाऱ्याला म्हणते, अहो 6 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, आता मला जाण्याची वेळ आली माझी. मला फक्त माझ्या लेकराचं तोंड बघायचंय. मग महाराज तो कर्मचारी आपल्या आईला पत्र लिहितो. तो कर्मचारी आहे का, त्या आईच्या मुलाला पत्र लिहितो, बाळा तुझ्या आईचा अंतकाळ जवळ आलेला आहे. तुझ्या आईची इच्छा आहे की तू तुझ्या आईला पाहावं, असं आईला वाटतंय, तू ये असं म्हटल्याच्या नंतर महाराज हे पत्र जाऊन त्या मुलापाशी पोहोचतं. मुलगा आता मोठा अमेरिकेचा डॉन बनलेला असतो महाराज. अगदी हे पत्र त्या मुलाला कळतं. कळल्याच्या नंतर महाराज मुलगा पत्र वाचतो. आईने लिहिलेलं असतं, मला भेटायला ये, मला तुझं तोंड बघायचंय, तुझं तोंड बघितल्याशिवाय मी या जगातून जाऊ शकत नाही असं म्हटल्याच्या नंतर मुलगा पत्र देतो त्याच्या शिपायाकडे, नोकराकडे पत्र देतो आणि म्हणतो, हे बघ तू जातानी जे अंतविधीला जे काही सामान लागतंय ना ते सगळं घेऊन जा माझ्या आईला भेटायला. आई जर वारली तर तूच अंतविधी करून ये. ही कुणाला सांगतो मुलगा, त्याच्या नोकराला सांगतो महाराज. तो मुलगा, तो शिपाई गाडी घेऊन महाराज त्या आई त्या कर्मचाऱ्याच्या दारात येते. गाडी दारात आल्याच्या नंतर गाडीचा दरवाजा उघडतो. दरवाजामधून महाराज पाय खाली उतरतो. तो नोकर खाली उतरतो आणि त्या नोकराचं तोंड बघितल्या आई श्वास सोडून देते. आईला काय वाटतं, माझा मुलगाच, परंतु तिचा मुलगा होता का, तो नव्हता होता. मग सांगायचं काय की आईनं एवढं काबाड कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढ केलं, पण त्या मुलाला आईच्या अंतस्थितीला सुद्धा यायला जमलं नाही. म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करा. एवढे चांगले संस्कार करा की आपलं लेकरू महाराज ठेस लागली तरी आईला तरी लेकराच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे.
असं इतकं प्रेम लावा, इतका जीव लावा. किती जरी आपण ही केलं, किती जरी त्यांचा सांभाळ केला, किती जरी आपण त्यांना छान सांभाळलं लेकरांना, तरी ते अंत असतीला सुद्धा लेकरं येत नाहीत. अशा लेकरांना जन्म देऊन काय उपयोग आहे हो? काय उपयोग आहे सांगा ना. आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. एवढी गोष्ट कीर्तनातून घेऊन गेला ना तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी समजून जाईल. अहो, मोठे झाल्याच्या नंतर आपण आईला प्रश्न करतो, अहो आई बापाला प्रश्न करतो, तुम्ही आमच्यासाठी केलं काय? परंतु तुम्हाला जन्म दिला ही गोष्टच खूप मोठी केली महाराज. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. विठ्ठल विठ्ठल आईची सेवा करा, बापाची सेवा करा. बाप देखील खूप गोड आहे, खूप गोड आहे. किती गोड आहे बापाचं वर्णन सांगते, किती गोड आहे बाप. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कुणा कधी डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटावरी हसू जरी कनावाकला. घडी बर तू थांब जरा, ऐक त्याची धाबर. घडी बर तू थांब जरा, ऐक त्याची धाबर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. विडाला विठाला माझ्या कीर्तनातून एवढीच गोष्ट घेऊन गेला, माझं कीर्तन सफल झालं असं मी समजून जाईल. ज्यांनी ही कीर्तन करण्याची संधी दिली ते म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे शशिकांत महाराज व दत्ता महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं ही संधी माझ्यासारख्या पामराकडे आली. अंतकरणापासून मी त्यांचे आभार मानते. व ज्यांनी सुंदर अशी मृदुंग वाजवून साथ केली ते हरिभक्त परायण अमर महाराज, अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. जोरदार टाळी वाजवा महाराज. सुंदर अशी अंतकरणापासून साथ केली. व हरिभक्त परायण गायनाचार्य ज्यांनी सुंदर अशी गायन करून ह्या कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम केलं, असे असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्त परायण सुरेश महाराज, अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. आमचे हरिभक्त परायण केदार महाराज त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. व हरिभक्त परायण गायनाचार्य सुमित्राताई अंतकरणापासून आई तुमचे देखील आभार मानते. पेटीवादक असतील, विनेकरी असतील, महाराज चांगले चोपदार असतील, आमचे शूटिंग वाले दादा नामाचा गजर या चॅनल वरती माझं YouTube वरती कीर्तन पडल. नक्कीच तुम्ही सर्वांनी आता ऐकलं, परंतु परत देखील ज्यांना ऐकण्याची इच्छा होईल त्यांनी नामाचा गजर चॅनल
सर्च करा आणि माझं नक्की कीर्तन पहा. त्यांचे देखील मी आभार मानते. आणि माझ्या कीर्तनात काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून तुम्ही माफ करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजून माफ करा. ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी समजून माफ करा. ज्यांना 4 असतील त्यांनी 5वी समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. परंतु तुमची मुलगी म्हणून तुम्ही मला माफ करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझा आवाज काही एवढा मोठा नाही बरं का. माझा पूर्णपणे घसा बसलाय, परंतु साऊंड सिस्टीमवाल्या दादांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी एवढी प्रार्थना करते की माऊली ज्ञानोबराय तुमच्या एका सिस्टीमचे 2 हो, 2चे 3 हो, 3चे 4 हो. तुमच्या सिस्टीममध्ये कुठला घोटाळा येऊ नये एवढी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते. व चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहामधील पहिल्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा, जे चांगलं असेल ते तुमच्या घरी घेऊन जावा. आणि जे काही वाईट असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची मुलगी म्हणून तुम्ही मला माफ करा. झालेली आणि उपस्थित असलेल्या आमची नवनाथ मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था झालेली सेवा महाराज आई वडिलांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला इथंच पूर्णविराम देते. रखुमाई ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.